ही बघा, अगदी आंबट खट्टी कैरी, लहानपणी अंगणात झाडावरून तोडून आणलेली. आठवली ना? आज आपण ही कच्ची ताजी कैरी वापरून बनवणार आहोत गोड तिखट मेथांबा. ही आहे अस्सल कैरी, जी मेथांब्याला भारी चव देते. आई म्हणायची, चांगल्या कैरीशिवाय मेथांबा होत नाही, म्हणून आधी तीच निवडत आहे आणि स्नोवी पण इथे मदत करत आहे. तर याला छान स्वच्छ धुवून याची साल काढायची आणि बारीक बारीक फोडी करायच्या. गोड तिखट आणि भन्नाट, बघा कसा बनतो आपल्या कैरीचा मेथांबा. मस्त बारीक चिरलेली कैरी, मेथी, लसूण, जिरं, गूळ, साखर आणि बारीक किसलेला कांदा. तर बघूया, एका झटक्यात आपण बनवूया मेथांबा. चला तर स्टार्ट करूया. बाकीचे साहित्य समोर सांगते. अगोदर तेल घ्यायचं, त्यात टाकायची मस्त मोहरी, मग टाकायचा बारीक चिरलेला कांदा, टाकायचं लसूण, जिरं, मेथी कुटलेली आणि त्याला मस्त परतवायचं. नंतर टाकायचं नमक, गुलाबी नमक, त्यात घालायचा मस्त किसलेला गूळ जी मेथांब्याला मस्त देते चव. त्यात घालायची थोडीशी साखर. साखर घालावंच लागते, नाहीतर जास्त गूळमुळे ते कडक येऊ शकतात. त्याला मस्त परतवायचं. कमी आचवरच करायचं, कमी आचवर. आता टाकायचा बारीक किसलेला आंबा. हे सगळं मंद आचेवर शिजवायचं, जिथे सगळ्या चव एकत्र मिसळतात. आणि झाकून ठेवायचं. 15-20 मिनिटात झाला आपला रेडी झणझणीत असा मेथांबा. एकदा चाखा, परत परत बनवाल. तुमच्याकडे अशी रेसिपी असते का? कमेंट करा आणि शेअर करा आपल्या खवय्यांबरोबर.